जय श्रीराम, जय बजरंग बली, गौ माता की जय हो, साधू संतों की जय हो। मी आता त्या आश्रमामध्ये आहे। अजून सकाळी गवत काढून आणले। आता आंघोळ वगैरे करून साधूसाठी जेवण करायचे 2-3। तर त्याच्यासाठी आता भाजी केली आणि भाकरी करायला घेतलेली आहे। संत सेवा व्हायलाच पाहिजे। काय होतं, मी तालमीत होतो ना आधी। तिकडे मला स्वयंपाक करता यायचा। पहिला 15 वर्ष 12-13 वर्ष तालमीत होतो। तर मला तिकडं पोळी भाजी सगळं भात वगैरे करता येत। नंतर मग साधू झालो। काही दिवस आश्रमांमध्ये गेलो, राहिलो, भरपूर आश्रमांमध्ये राहिलो, नर्मदा परिक्रमा केलं, सगळा भारत यात्रा केली। आणि मग मला ते स्वयंपाक करता येतो आणि चांगला करता येतो। खूप छान। बाजरीच्या भाकरी आहे आणि आज बटाट्याची भाजी आहे। आपल्या लोक फक्त बोलतात धर्माबद्दल, एकमेकाला कॉमेंट पास करतायत, पण ते चांगलं नाही। कॉमेंट पास करणं म्हणजे तुम्ही धार्मिक आहे हे पण चुकीचं आहे। ते फालतूगिरीची सगळी। तर तुम्ही प्रत्यक्ष काम काय करता ते महत्वाचं आहे। आता सगळीकडे हिंदू द्वेष, मुसलमानांच्या बद्दल द्वेष पसरवत आहेत सगळीकडे। आणि मुसलमान लोक हिंदू धर्माबद्दल जास्त काय बोलत नाहीत, व्हायलन्स करतात ते। पण बौद्ध लोकांनी हिंदू धर्माचा घाम काढायला चालू केलेले। ख्रिश्चन पण बोलत नाही, पण बौद्ध धर्माचे एक लोकांना काय झालंय काय कळना, ते म्हणजे हाकनाक बॉम्ब फक्त हिंदू धर्मामध्ये काय चाललंय, हिंदू धर्मामध्ये बघा 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 कसं आहे। आणि हिंदू धर्मात सुद्धा नालायक लोक आहेत, काही साधू आहेत। साधूच्या वेशामध्ये चिकन मटन खातात मूर्ख कुठले। आणि मग ते सगळं कोणी पण त्याचे व्हिडिओ बनवून टाकते, डोंगी साधू सगळे फालतू। तर त्यांचं एकदा ते बंद करायला पाहिजे या साधूंना सगळ्या असल्या। त्यामुळे चांगल्या साधूवरती धर्मावरती शिंतोडे उडवले जात आहेत। आणि बौद्ध धर्मापासून हिंदू धर्माला धोका आहे, मुसलमानांपासून धोका नाही हे लक्षात ठेवा। तुम्हाला वाटत असेल की मुसलमानांपासून हिंदू धर्माला धोका आहे, तर तुमची चुकीची कल्पना आहे। आज हे मुसलमान धर्माला बौद्ध धर्मातील लोक हिंदूंच्या मागच हात धुवून लागलेले आहेत। जिकडे बघावं तिकडे म्हणतात गौतम बुद्धाचं चाललंय नाही का। तर त्यांचं ते पण चुकीचं आहे। आणि हिंदू हे नावाला फक्त हिंदू येतं, फक्त कॉमेंट पास करायच्या। कृती शून्य। तो निलेश राणे येड जावा, बाळासाहेबांच्या भाषेमध्ये येड जावा। आम्ही मशिदीत घुसू, अरे तू घुसणार कधी? बलात्कार झाला आम्ही मशिदीत घुसू, लव जेव्हा झाला आम्ही असं करू, पुढच्या वेळेस झालं तर। अरे आत्ता झाले, तू काय करतोस ते सांग। म्हणजे मला काय म्हणायची माहिती आहे का, की हिंदू लोक दानाला तर कमी दान तर करतच नाहीत। 80% हिंदू येतं काय, धर्मासाठी कुठलंच काम करीत नाहीत, अजिबात करीत नाहीत। हिंदू धर्माचं काम हे उत्तर भारतामध्ये फक्त जोरदार चाललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचं काम होऊ शकत नाही। महाराष्ट्र त्या योग्यतेचा नाहीये। आणि फक्त बोलगेवढापणा फक्त करायचा आणि नुसत्या कॉमेंट पास करायचे, तर ते चुकीचं आहे। जय श्रीराम।